प्रशासनाने घेतली प्रशांत कोरडे यांच्या उपोषणादखल। सविस्तर बातमी अशी की किनवट नगरपालिकेमध्ये एका नर्सिंग गृहनिर्माण संस्थेने खोटे दस्तावेज तयार करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता। त्याची तक्रार शिवसेना उबाटा गटाचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे यांनी जिल्हा निबंधक यांच्याकडे केली होती। त्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने समिती स्थापन करून उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी अशोक भिल्लारे यांनी चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। त्यामुळे प्रशांत कोरडे यांचे येत्या 2 तारखेपासून आमरण उपोषण होते ते उपोषण स्थगित करण्यात आले आहे। तरी प्रशासनाने लवकरात लवकर समिती स्थापन करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा यापुढे देखील आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना उबाटा गटाचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे यांनी प्रशासनाला दिला आहे। तक्रार केली होती की किनवट नगरपालिकेची जमीन एका संस्थेने हडप केली आहे, काय सांगाल याबद्दल? किनवट येथील नर्सिंग गृहनिर्माण सोसायटी यांनी बोगस स्थापन करून किनवट येथील नाही का जमीन हडप करण्याचा प्रयत्न व हडप कायदेशीर कब्जा करून आहे। त्या संदर्भात आम्ही जिल्हा उपनिबंधक साहेब भिल्लारे साहेब यांना नाही का निवेदन दिले होते की जर या अनुषंगाने जर चौकशी न झाल्यास माझं 2 ऑक्टोबर रोजी आमरण उपोषण आपल्या कार्यालयासमोर राहील। पण त्या संदर्भामध्ये जिल्हा उपनिबंधक साहेबांनी भिल्लारे साहेबांनी याची नाही का चांगल्या प्रकारे दखल घेऊन या संदर्भात एक चौकशी स्थापन करून 8 दिवसाच्या आत या प्रकरणामध्ये योग्य ते अहवाल नाही का तुमच्याकडे सादर करण्यात येईल व या संदर्भात कोणतीही दिरंगाई व कुचराई करण्यात येणार नाही। जे नाही का यामध्ये जे सत्यता आहे ती सत्यता समोर आणून तुम्हाला नाही का न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे नाही का साहेबांनी आम्हाला आदेशित लेखी आश्वासन दिल्यामुळे तुर्तास माझे आमरण उपोषण हे स्थगित केले आहे। जर या संदर्भात योग्यरित्या जर न्याय न भेटल्यास येत्या काही दिवसानंतर मी आमरण उपोषणास इथे अजून बसायच्या मानसिकतेमध्ये आहे। जर याच्यामध्ये जर लवकरात लवकर तात्काळ न्याय न भेटल्यास माझं आमरण उपोषण हे राहील।